नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, मी मयूर पाटील, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण. मी आपणास एवढं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी मला शेतकरी गटातून निवडून दिला होता की शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्यासाठी. परंतु ही कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण ही कोणत्याही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करताना मला तरी अजूनपर्यंत दिसली नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणजे संचालक मंडळाची सभा 7/3/2025 रोजी 7/4/2025 रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही सभा पार पडली. त्या सभेमध्ये विषय क्रमांक होता 11. हा कसा दिशाभूल करणारा विषय होता. समितीच्या मुख्य आवारातील भाजी बाजार विभाग 1 मधील B4 टाईप इमारतीचे बांधकाम व बाजूचे रस्ते कॉन्क्रीटकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती कंसामध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अंतर्गत प्राप्त आधारावर निर्णय घेणे हा कसा एक शेतकऱ्यांसाठी दिशाभूल करणारा विषय होता. याच्याबद्दल मी सभागृहामध्ये तत्कालीन सभापती व सचिव यांच्याकडून माहिती मागितली, परंतु त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती. परंतु माजी सभापती यांनी आम्हाला ही माहिती दिली की याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की सदर जागेवर आपण 20 गाळे बांधणार, व्यापारी गाळे बांधणार आणि त्याच्यातून येणाऱ्या डिपॉझिटमधून आपण तेथील रस्ते कॉन्क्रीट करणार. परंतु हा विषय कुठेतरी पटणारा नव्हता, कारण आमची मुदत पंचवार्षिक मुदत ही 21 एप्रिल 2024 रोजी संपलेली होती आणि आमच्या ह्या कमिटीला संचालक मंडळाला 6 महिन्याचे 2 वेळा मुदतवाढ शासनाकडून देण्यात आली होती. आणि ही मुदतवाढ देत असताना अटी शर्ती त्याच्यात होत्या. कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नव्हता. परंतु या आजी माजी सभापतींनी व त्यांच्यासोबत असलेले संचालक मंडळ यांनी तेव्हा हा विषय कोणतीही चर्चा न करता बहुमताने मंजूर केला. परंतु तेव्हाच दुसऱ्या दिवशी आमचे सहकारी आणि ज्येष्ठ संचालक मोहन नाईक यांच्याकडे मी माहिती घेतली असता सदर जागेवर B3 व B4 या जागेवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आराखड्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेला शेतकरी शेड याचं आरक्षण होतं. B3 वर शेतकरी शेडचं काम झालेलं होतं आणि त्याचा फायदा सर्व पंचक्रोशीतील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत होता. परंतु B4 हा मोकळा भूखंड होता आणि हा मोकळा भूखंड बघूनच हे आजी माजी सभापती संचालक मंडळ ज्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही धोरणात्मक, यांनी त्याच्यावर पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये जाहिरात काढली की सदर ठिकाणी 20 व्यापारी गाळे बांधणे व तेथील 20 व्यापारी घालणे असे एक जाहिरात काढली. आणि पुन्हा आणि त्याच्यानंतर माहिती घेतल्याच्या नंतर मला असं तिथे निदर्शनास आले की शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर यांनी व्यापारी गाळे बांधण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात मी पुन्हा एकदा तेथील व्यापारी असो तेथील शेतकरी असो यांच्याकडनं आवारामध्ये माहिती घेतली. काही लोकांनी मला येऊन गुप्त माहिती सांगितली की याच्यामध्ये जो डिपॉझिट स्वरूपाची रक्कम ही तर काय अल्प स्वरूपात आहे, परंतु याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात रोखीने व्यवहार झालेले आहेत असे माझ्या निदर्शनास आले. तेव्हाच मी पुन्हा एकदा आमच्या समितीची तातडीची मीटिंग 21/4/2025 रोजी सभागृहात होती. तेव्हा सकाळी 9:30 वाजता माननीय सचिव यांच्याकडे मी माझी लक्षवेधी तिथे लक्षवेधी दाखल केली. त्या लक्षवेधीमध्ये सूचक म्हणून मी स्वतः होतो आणि अनुमोदक आमचे ज्येष्ठ सहकारी संचालक मोहन नाईक यांनी दिले होता. आणि जेव्हा ही सभागृहामध्ये पुन्हा एकदा ही लक्षवेधी आली, लक्षवेधीमध्ये मी स्पष्ट सांगितले होते की 7/4/2025 रोजी
जो विषय होता याच्यामध्ये 20 व्यापारी गाले बांधणे आणि रस्ते सीसी रस्ते करणे हा कुठल्याही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही, तर हा विषय रद्द करण्यात यावा. परंतु तत्कालीन आजी माजी सभापती संचालक यांनी हा पुन्हा एकदा ही लक्षवेधी बहुमताच्या जोरावर फेटाळली. परंतु 21 एप्रिललाच या संचालक मंडळाचा जो मुदतवाढ दिली होती ती संपुष्टात आली आणि 22 एप्रिल रोजी प्रशासक म्हणून ठाणा जिल्ह्याचे उपनिबंधक यांनी तिथे प्रशासक म्हणून चार्ज घेतला. त्यांनी चार्ज घेतल्याच्या नंतर मला वाटतं मी त्यांची जाऊन पर्सनली भेट घेतली, तेव्हा त्यांनी मला ह्या संदर्भात माहिती दिली की इथे असे B3 B4 असे आरक्षण होते आणि याच्यामध्ये आता लेआउटमध्ये चेंजेस करून तिथे 20 व्यापारी गाले बांधणार आहेत. याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा परवानगीला टाकलेले. तर ती माहिती घेतल्याच्या नंतर 22 मेला कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली, आचारसंहिता लागली. त्याच्यानंतर माझ्या अशा निदर्शनास आले की मी बहुतेक ठिकाणी माहिती घेतली की याच्या 20 गाले बांधणे व सीसी रस्ता तयार करणे याला नियम अटी शर्ती यांना हे न जुमानता प्रशासक यांनी टेंडर प्रक्रिया राबवली. कुठल्याही वृत्तपत्रामध्ये याची जाहिरात दिली नाही. बेकायदेशीरपणे आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा उपजिल्हा निबंधक तेव्हा ते तत्कालीन प्रशासक होते यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला. या तक्रारीवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि त्याच्यानंतर पणन संचालक असो यांच्याकडे सुद्धा मी तक्रार केलेली होती, त्यांनी सुद्धा आतापर्यंत कुठली कारवाई केली नाही. म्हणून मी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी की तेव्हाच मी हा इशारा दिला होता की शेतकऱ्यांच्या शेडवर जर तुम्ही व्यापारी गाले बांधून शेतकऱ्यांचं जर नुकसान करणार असाल तर मी त्याच्यासाठी न्यायालयात जाईल. आता मी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्याची सुनावणी 24 सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालयामध्ये आहे. धन्यवाद.